भटकंती धाई दिशामध्ये रघुलोके हक्क तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आज आपण जसवंतठाडा, ब्ल्यू सिटी, घंटाघर, सरदार मार्केट आणि फुर्जी का झलरा नावाचे स्टेप वेल आहे ते आपण सगळे पाहणार आहोत. साधारण 1-1:30 वाजेपर्यंत आम्ही मेहरानगड पाहून हा जसवंतठाडा पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तुमच्या लक्षात येईल हे सर्व ठिकाणं संध्याकाळी 5:30 वाजता बंद होतात, त्यामुळे तुम्हाला ही वेळच पाहावी लागतात. मित्रांनो, जसवंतठाडा हे जसवंत मानसिंग यांच्या स्मरणार्थ बांधलेली छत्री आहे आणि ही तळ्याकाठी असल्याकारणाने खूप शोभून दिसते. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला छत्रीशिवाय पर्याय नाही आणि छत्र्या घेऊनच तुम्ही ह्या सगळ्या स्थळ पाहू शकाल आरामात. आणि छत्र्या असल्यामुळे अजिबात आम्हाला त्रास जाणवला नाही. सोबत मात्र प्रत्येकाने 1 लिटरची पाण्याची बाटली स्वतः बाळगावी, जेणेकरून त्याचं वजन इतरांना देऊ नये. अशा रीतीने तुम्ही हा व्यवस्थित एरिया पायाखाली घालू शकाल आणि अतिशय सुंदर असं या लोकांनी मेंटेन केलेलं आहे. तुम्ही बघू शकाल की इथून न जवळच हा मेहरानगड आहे. मी तुम्हाला थोडासा क्लोज करून पण दाखवतो. हा किती अंतर आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. हा मेहरानगड आपण पाहत आहोत आणि मध्ये एक राव जोधाचा पुतळा, घोड्यावर स्वार झालेला असा पुतळा आहे, तो सुद्धा पाहण्यासारखा आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही इकडे येता येता पाहू शकाल. चला तर आता आतमधून थोडंसं आपण जसवंतठाडाचं दर्शन घेऊ. आतमधून पूर्ण ही संपूर्ण इमारत संगमरवरी आहे, त्यामुळे याला राजस्थानचा ताजमहल सुद्धा असं नाव देण्यात आलेलं आहे. अतिशय सुरेख कार्विंग व बहुतेक करून मुघल आर्किटेक्चरप्रमाणे मला हे सर्व भासलं. त्यामुळे थोडासा ह्यांच्यावर मुघलांचा बऱ्यापैकी राजपुतांवर प्रभाव होता असं एकंदरीत जाणवतं. आणि इथली जोधाबाई, अकबराची बायको, ही इथलीच होती, त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टीवर प्रभाव असणं साहजिकच आहे. मित्रांनो, उन्हाळ्यात आला तर तुम्हाला असा आरामात ह्या सर्व गोष्टी पाहता येतील. जर तुम्ही हिवाळ्यात आलात तर तुम्हाला इथे नुसतं आतमध्ये गोंगाट असेल. हे पूर्ण हा हॉल बऱ्यापैकी उंच आणि रिकाम आहे, त्यामुळे इथे जरा देखील आवाज केला तर तो घुमतो. आणि हा सगळ्या तुम्ही पहा, गार्डनमध्ये सगळ्या इतर महाराजांच्या छत्र्यात सगळ्या संगमरवरी आहेत. खाली बेसला त्यांनी लाल पत्तर वापरलेलं आहे. काही ठिकाणी पूर्ण लाल पत्तरमध्ये पण त्यांनी ह्या मॉन्युमेंट्स बांधलेल्या छत्र्या, त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो. पण काही कामं अर्धवटसुद्धा दिसतात. त्यामुळे काही ह्या नंतरच्या म्हणजे अगोदर ह्यांच्या छत्र्या त्या मंडोर गार्डनमध्ये
होत्या. मित्रांनो, आता आपण घंटाघर पाहूया. घंटाघर हा एक 100-150 फुटाचा उंचाचा टॉवर आहे. सरदार मानसिंग यांनी हा घंटाघर त्या काळी उभारला. त्याचे एकंदरीत किती खर्च आला वगैरे सर्वची पाट्या तिथे लावलेल्या आहेत. या घंटाघरला साईडने चारही बाजूनी एक छान ठेवणीमध्ये सरदार मार्केट बांधलेलं आहे. त्यामध्ये आज देखील बरीचशी दुकानं चालू आहेत. मिरचीलाल लस्सीवाला कोण जो मिठाईवाला आहे त्याचं दुकान देखील या सरदार मार्केटच्याच कंपाऊंडमध्ये आहे. आपण हा मेहरानगड ह्या टॉवरवरनं घंटाघरच्या टॉवरवरनं पाहत आहोत. मेहरानगड आणि हे त्याच्या सभोवताली असलेलं सरदार मार्केट. हा टॉवरचं घड्याळ आज देखील व्यवस्थितपणे कार्यरत आहे. हे मेंटेन करणारा एक कोणतरी मुस्लिम माणूस तो आज गैरहजर होता, आला नाही. त्यामुळे आमची त्याच्याशी मुलाखत झाली नाही आणि आम्हाला वरनंसुद्धा तो पूर्ण व्यवस्थित पाहता आला नाही. तर आम्हाला वरतीसुद्धा अशी एक गॅलरी आहे की जेणेकरून तुम्ही त्या गॅलरीत उभं राहून हा सभोवतालचा एरिया व्यवस्थितपणे पाहू शकता. हे सरदार मार्केटला 2 मुख्य दरवाजे आहेत आणि बाकी 2 छोटे दरवाजे आहेत. ह्या सरदार मार्केटमध्ये या घंटाघरमध्ये संपूर्ण हे खालचं फ्लोअरिंग हे दगडाचं आहे पूर्ण मार्केटभर. त्यामुळे इथून रिक्षाने तुम्ही जर बसून जात असाल तर ती गडाम चालते. त्यामुळे खूप कंटाळा येतो. त्यामुळे इथे रिक्षा तुम्ही सोडावी. आणि परंतु तुम्हाला काही वेळेला इथून पास पण व्हावं लागतं. हे मिरचीलाल लस्सीवाला अतिशय घाणेरड्या सर्व गोष्टी मिळतात इथे. त्यामुळे इथे अजिबात तुम्ही काही घेऊ नका. ही ब्ल्यू सिटी गली त्यालाच लागून असलेला एरिया आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण तुम्हाला वरतून जेव्हा पाहतात तेव्हा ही संपूर्ण गाव अख्खं ब्ल्यू दिसतं. त्यामुळे याला ब्ल्यू सिटी म्हणतात. आणि हे आज देखील मेंटेन करतं गव्हर्मेंट. पावसाळ्याच्या अगोदर याला छानपैकी असा रंग काढत असतात आणि पावसाळ्यानंतर हिवाळा येतो त्यावेळेला बरेचसे टुरिस्ट येतात. ते सगळे टुरिस्ट ह्या गल्ल्या फिरतात कारण त्यांना ही गल्ल्या पाहायची असते कशी काय रंगवली आहे. वरनं आपण जे निळं शहर पाहतो ते खालून ॲक्च्युली कसं दिसतं हे पाहण्यासाठी लोक खाली येतात. परंतु खूप बारक्या गल्ल्या आहेत. घाण अशी वाटत नाही परंतु आपल्याला चालायला खूप कंटाळा येतो. तिथे वर खाली आहे सगळं जमिनीचा रस्ता. ॲक्च्युली तुम्हाला वरती जाऊन पाहायचं आहे खरं, पण आमच्यासारखी म्हातारी माणसं कंटाळतात वरती जायला. त्यामुळे वरती जाणं का आमचं झालं नाही. आम्ही हे खालच्या खालीच ह्या गल्लीचा आस्वाद घेतला आणि बाहेर निघालो. लोक मात्र तुम्हाला व्यवस्थित कोऑपरेट करतात. सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतात. एक्झॅक्टली ब्ल्यू गली कुठे आहे. कारण आम्ही चुकीच्या गल्लीमधून आतमध्ये शिरलो. जर व्यवस्थित आम्ही प्रॉपर गल्लीतून शिरलो असतं तर गव्हर्नमेंटने बऱ्याचशा भिंतीवर छान राजस्थानी चित्रकला मांडलेली आहे. आता आपण पाहत आहोत तो थुर्जी का जलरा स्टेप वेल. हे बऱ्यापैकी यात पाणी आहे. नाहीतर ह्याच्या आतमध्ये जवळजवळ 8-10 फ्लोअर खाली खोल आहे ही विहीर. त्यामुळे आता पाणी असल्यामुळे आपल्याला फक्त वरचा सरफेस दिसतो आहे. ना ते ह्याला बऱ्याचशा 10 फ्लोअरच्या पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. आणि तुम्ही त्यात बऱ्यापैकी छान मासे सोडलेले आहेत. लोक त्यांना पिठाचे गोळे आणून खायला घालत असतात. म्हणजे घालत होतं एकजण, ते पाहत होतो. ते त्यांची श्रद्धा आहे त्या गोष्टींवर. त्यामुळे ते तसं करत असतात की जेणेकरून त्या माशांना खायला अन्न मिळावं. आणि सुंदर असं ह्या बाजूचा एरिया आहे. तुम्ही सुरुवातीलाच इथे एक हॉटेल झोसेट नावाचं हॉटेल होतं, पण
ते मला आवडलं पण ह्या बाकीच्यांना आवडलं नाही. कारण मला तिथे राहायची इच्छा होती का तिथून हा मेहरानगड आणि तुर्जी का झलरा हे अतिशय जवळ तुम्हाला त्याच्या टेरेसवरनं जिथे तुम्ही रात्री डिनर करता अशा ठिकाणाहून तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळणार होत्या. म्हणून मला ते स्थळ हवं होतं, परंतु आम्ही तिथे काय राहिलो नाही. आम्ही आतमध्ये जरा सुटसुटीत हॉटेलमध्ये जाऊन राहिलो. हे ब्ल्यू कलरचं दिसतंय ते हॉटेल सेट हॉस्टेलच्या ऐवजी झोस्टेल असं त्याचं नाव आहे. आणि व्यवस्थित AC बंकर बेड असलेलं हे हॉटेल आहे.